असलं काय अलाउड नसतं. नाशिक माता गोदावरीच्या कुशीत वसलेलं एक सुंदर शहर. प्रभू रामचंद्रांच्या पादस्पर्शाने पावन झालेलं तीर्थक्षेत्र म्हणजे नाशिक. नाशिक द्राक्षांसाठी प्रसिद्ध Zoom असलेले कर. नाशिक. झूम कर. नाशिक कुंभमेळा भरणारा जिल्हा म्हणजे नाशिक. सांस्कृतिक वारसा जपणारं नाशिक. सर्वांना नमस्कार. साल्हेरचा किल्ला म्हणजे नाशिक. सप्तशृंगीचं अर्धशक्तिपीठ म्हणजे नाशिक. इतिहासाच्या खुणा म्हणजे नाशिक. शिक्षणाचं उघडणारं दार म्हणजे नाशिक. प्रगतीची शान नाशिक. तुमचा आमचा अभिमान नाशिक. आणि या नाशिकचे सर्व तुम्ही आम्ही आशिक. तुम्ही असं आम्ही नाही, कलेक्टिव्हला थोडं. पथनाट्य सादर करीत आहोत. होय, हे शक्य आहे. सूर्य उगवला प्रकाश पडेला आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. विंचू चावला. विंचू चावला विंचू चावला. हो विंचू कुठे कुठे आहे विंचू? विंचू चावला विंचू चावला विंचू चावला. हो विंचू कुठे चावला आणि कसा चावला? अरे हा आहे विंचू काळा. काळा अज्ञानाचा आणि अंधाराचा. होय काय? हा विंचू तर निराळा विंचू दिसतोय. अरे लय निराळा आहे. हा निराळा विंचू लय जालिम आहे. हा घातक आहे तुझ्यासाठी, माझ्यासाठी आणि या सर्वांसाठी. होय काय? हा तर लय जालिम आणि खतरनाक विंचू दिसतोय. यावर काय उतारा बितारा आहे की नाही? उताराचं जाऊ दे, पण याची काय गत आहे तुला माहिती आहे का? नाही अरे राव. यानं होते काय गत? समाजात राहत नाही पत. होय काय? आणि अशा या जालिम विषयाबद्दल मला काय सांगशील का? पुढे काय काय होतं ते? अरे तुला सांगायचं, दाखवतो तुला एक दोन निमित्त. भानावर येईल तुझं चित्त. चल माझ्या सोबत. चल की मग. शक्ती कुठं चाललास? राम राम मित्रांनो. राम राम. निघालो शेताकडं. शेताकडे? अरे याला एक गंमत दाखवायची. चल तुलाही दाखवतो. दाखव बाबा दाखव. नवरा नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. दादला नवरा नको ग बाई. नवरा नको ग बाई, असला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई. दादला नको ग बाई. सतू तुला झालं तरी काय? अरे तू पाय का जमिनीला खरवडतीस. गडदा फाटतो. लोक हानतील आपल्याला. लाजती का काय पोरगी? अरे दादा तुला एवढं कळतं रे? पोरगी लाजती या. सतू झालं तरी काय सांग मला. मला मुलगा बघायला येतोय. म्हणजे का झालं काय? माझं काय म्हणते? मला हा नवरा नको असा. काय सांगू दादा, त्याची आहे 4 तालाची माडी, फिरायला थार गाडी, पण पोरगा राहिलाय ना अडाणी. म्हणजे सकू तो तर आहे. तो तर आहे. त्याच्या नावाचं कसलाव कुकू तुम्हीच सांगा ना. अरे हे बी खरं आहे ना रे. खरंय. आणि पोरा सांगा लग्न पोरगी करल का? आणि आजकाल आरामी कोणालाच नकोय बाबा. हो ना हो ना हो हे ना. बी खरं आहे. पण एक गोष्ट नक्की, बाप बहादर आणि पोरग अंडा बहादर. हो ना दादा, बापाने पार कमवली आणि पोरानं पार गमवली. ज्याला नाही येत लिहिता वाचता, मला सांगा टिकेल का त्याच्या हाती सत्ता. म्हणूनच दादा, नवरा नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई. दादला नको ग बाई. म्हणजे मित्रा, समजलं? आजकाल अडाणी नवरा कोणालाच नको.
बरोबर म्हणजे तू अजून डोकंच खालू राहिला. होय. अरे जगामध्ये हे विजाऊन शिकलेलं म्हणजे अडाणी माणसापेक्षा येडे धडे चांगले. हं. पाहायचंय तुला? चल चल तुला की मग. तुला एक येडीची गंमत दाखवतो. येडी म्हणता मला येडी म्हणता, 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 सारं गाव येडी म्हणताय मला, सारं गाव येडी म्हणताय मला, गाव गाव येडी म्हणताय मला, येडी म्हणता मला येडी म्हणता, येडी म्हणता मला येडी म्हणता, येडी म्हणता मला येडी म्हणता. ए येडी बाई, अगं आली तू कुठून? नका बाई, मला लई लाज वाटते ग. लाज वाटते. अरे तू आली कुठून ते तर सांग. नका ग, नका ग साहेब, नका का त्याला लाज वाटते. नका. लाज वाटते. अरे तू आली कुठून ते तर सांग. सांगते बाई, मग ऐक मग. मी ना 400-500 किलोमीटर अंतरावरून आले मी. 400-500 किलोमीटर. हा 400-500 किलोमीटर. आणि इथं कशाला आली बरं तू? तुझं काय काम होतं इथं? बाई बाई बाई, आले नाही मी, मला पाठवलं इथं. हा तुला पाठवलं? कोण पाठवलं तुला? मला ना त्या पंढरपूरच्या काळ्या बाबानं पाठवलं. काळ्या बाबानं, पंढरपूरच्या काळ्या बाबानं कशाला पाठवलं ग? अगं काय सांगू तुला, मला ना माझं अवसान पाहून सगळी येडी म्हणते, पण मी शिकलेली येडी आहे बरं का. मी PhD झाले. PhD माहितीये का तुला? हा सगळ्या डिग्री ऐकलं तू, डिग्री ऐकलं नाही. PhD म्हणजे काय? मी डॉक्टरेट आहे, डॉक्टरेट. मग PhD ला डॉक्टरेट म्हणता का? हा PhD झाले. माझा अवसर नको जाऊ बाई. मी ना PhD झालेली आहे आणि मला म्हणून काळ्या बाबांना पाठवलं इथं. आणि कशाला पाठवलं का तुला? मला ना पाठवलं, पण कशासाठी पाठवलं? मला काळ्या बाबा सांगे गावोगाव जाय, खेड्यात जाय. आजकाल आपली अडाणी जनता फार आहे माय, शिकलेली नाही, अशिक्षित आहे. त्यांना तू संज्ञान करण्याचं काम कर. खेड्यापाड्यात शिकलेली जनता नाही. हा ना माय, माझी खेड्यापाड्यात अडाणी जनता आहे. आजही लोकांना गाडीच्या पाट्या वाचता येत नाही, बँकेतले व्यवहार करता येत नाही. एवढंच काय, ऑनलाईन पैसे काढायला गेले तर तेही समजत नाही. मग त्यांचा फायदा लोक घेतात. असं आहे का? मग तू काय सांगणार आहे त्यांना? माय आपलं सरकार एवढं चांगलं आहे. खेड्यात गावागावात या महाराष्ट्र शासनानं प्रौढ साक्षरता अभियान, उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रम चालू केला आहे. आणि त्याच्यामध्ये या माझ्या माता मावल्यांना, अशिक्षित अडाणी लोकांना शिकवता येते. असं आहे का? आणि मग त्यांनी जाऊन शिकलं पाहिजे तिथं. ते शिकले, सुशिक्षित झाले तरच त्यांना सगळ्या क्रिया करता येईल. माझे गुरुजी लोक या लोकांना रात्रीचं शिकवताय, दिवसा शिकवताय. मग यांना वर्गात जाऊन काही बसायला हरकत आहे का? मी मी PhD झाले, ज्ञानेश्वरी गाथा सर्व वाचते. मला गाडीच्या पाट्या वाचता येतात, ऑनलाईन व्यवहार करता येतात. मग यांना काय झालं? बर बाई, बरोबर सांगते तू. हा म्हणून माझ्या काळ्या बाबांना मला पाठवलं आणि काळ्या बाबांना सांगितलं की खेडेपाड्यात जाय आणि या लोकांना या प्रौढ साक्षरता अभियान न उल्हास भारत कार्यक्रमाला वर्गाला हजर राहायला लाव आणि त्या ठिकाणी साक्षर व्हा आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून द्या. येडी बाई, तू बरोबर सांगते ना. आणि म्हणून मी सांगते, शिका, साक्षर व्हा आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या. आणि म्हणून मी म्हणते बाई, येडी म्हणता मला येडी म्हणता, 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 येडी म्हणता मला येडी म्हणता. मित्र एवढं टेन्शन नको भाऊ, बाप्याच येतो इकडे. अरे पण येला येडी कोण म्हणतंय? इथं लय शाणी
एवढी शाळी ती आपल्याकडची पण शाळी निघाली. मग बरं तुझं लय चालू होतं ना याच्यावर उतारा काय होय, होय. चल, तुला उतारा पण दाखवतो चल बरोबर नाही चल गे मग. शब्द वाचतो मी पत्र वाटतो मी शब्द वाचतो मी पत्र वाटतो मी आलाच होय रे दादा वय वय माता माझ्या सोन्याचं पत्र आले का आलंय आलंय तुझ्या सोन्याचं लय दिसानं पत्र आलंय ये घे सोन्याचं पत्र पण म्हाताऱ्याची तुला वाचता येतंय का वाचून दाखव की दादा वाईज मला एक सांग तू एवढं मोठं पोराला शिक्षण दिलं मोठं केलं वाईज तू पण शिकली असती तर तुला पत्र वाचता गावलं असतं का नाही आता ह्या वयात का दादा अर्धी लाकडं गेली मसनात आता शक्य आहे का रे दादा मग शक्य आहे ना पिंकी हा पिंकी तू आजीबाईला पत्र वाचून दाखव पण हे बघ आजी आता शासनाची योजना आली पिंकीला ती योजना माहितीये पिंकी त्याच्यावर काम करणार आहे इथून पुढं ती तुला रोज शिकवणार आहे ती योजना पिंकीकडनं समजून घे मला पुढची पत्र वाटायची आहेत येतो बरं का मंडळी आई तू शिकायला पाहिजे 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 तुझं शुभ्र पांढर जात्यामधलं पीठ ते सर्व जगाचं पहिलं विद्यापीठ त्या शुभ्र पीठावर मीठ गिरवली बोट एक एकाचा दोन दोनाचा त्या शुभ्र पीठावर मीठ गिरवली बोट तरी तुला न दिसली का शाळेची वाट आता तुला बी शाळेत गेलं पाहिजे आई तू शिकायला पाहिजे आई तू शिकायला पाहिजे आता ह्या वयात नाही ग पिंके ह्या वयात कसं शक्य आहे आता घरची कामं गुरढोर कसं शक्य बाई ह्या वयात तू घट्यामध्ये गदळ खंडीचं धरण तू भरडून गेली जगाला वळण तुझी कशी कुणाला कळली नाही मगते तू उमा लक्ष्मी आदिशक्ती सरस्वती तुझ्या रूपाला बाई तूच जपला पाहिजे आई तू शिकायला पाहिजे आई तू शिकायला पाहिजे पण ह्या वयात शक्य आहे का ग तू गीता प्रतिभा शोभा मेधा झाशी तुझी माय तीर्थन तू ज्ञानाची काशी तीर्थ तुझ्या कृपेने पावन झालं पाहिजे आई तू शिकायला 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 पाहिजे पाहिलं आजी काय म्हणत होती या वयात शक्य आहे हो हे आता सुद्धा शक्य आहे कारण केंद्र शासनाचा नवसाक्षरांसाठी जो कार्यक्रम आला आहे उल्हास त्याच्या अंतर्गत जे काही 15 ते 35 वयोगटातले किंवा त्याच्या पुढचे जे शिकायला इच्छुक असतील त्यांनी शाळांमध्ये जाऊन आपलं नाव नोंदवून त्यांना शाळेतील शिक्षक असतील स्वयंसेवक असतील किंवा विद्यार्थी असतील यांच्या मार्फत त्यांना साक्षर करण्यात येईल त्याच्यामुळे या कार्यक्रमाचा सगळ्यांनी लाभ घेऊया आणि सगळ्यात महत्त्वाचं जो आपण अक्षर म्हणतो ना अननसाचा जर आपला सगळा भारत देश साक्षर झाला तर आपण याच्या पुढे म्हणू शकतो काय आत्मविश्वासाचा आत्मविश्वासाचा
हे बघा छान परफॉर्मन्स केला नाशिकच्या टीमने आणि हा नक्षा वगैरे बनवला. हे गाणं केंद्र सरकारने हिंदीत तयार केले. मी फक्त एक असा विचार करत होतो आजच्या दिवसापर्यंत की कोणाच्या तरी डोक्यात येतं मराठीकरण करता येईल का, कोणी नाही केलं. म्हणजे कधी कधी आता बघा काय आपण बघितलं वेगवेगळे गाणं, शिट्टी वाजली, कोणी नवीन पोपट, अरे याच्यापेक्षा याचे कंटेंट बघा अगदी छान आहे. मी काही काही गोष्टी फक्त गंमत बघतो बरं का. त्याचं कारण असं सगळं सांगायला लागलो ना लोकांना त्याचं महत्त्व पण कळत नाही. याचं ट्रान्सलेशन करा कोणतरी आणि सेम म्युझिक आहे, थीम आहे, सगळं दिले तर चांगलं होईल. आणि योगायोगाने तुम्ही ते गाणं शोधून काढलं, मला चांगलं वाटलं. पण मराठी हा तुम्हीच करा, ठीक आहे. गाणं चांगले तुम्ही. आणि जसं आपण आता म्हणतोय ना तर इथे एक दिवस येऊन आठवड्यातनं किंवा वर्षात एक दिवस आपण म्हणण्यापेक्षा आपण सर्वांनी सर्व जिल्ह्यांनी ज्यांनी प्रेझेंटेशन केलं त्यांनी जे इथे उपस्थित त्यांनी या कार्यक्रमाचा प्रचार आणि प्रसार आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी करायची. धन्यवाद.